भारत हा मसाल्यांचे उत्पादन करतो आणि प्रत्येक भारतीय मोठ्या प्रमाणात मसाल्यांचे दैनंदिन जीवनात सेवन करते। पण यात भारतीय मसाल्यांवर सिंगापूर, हाँगकाँगमध्ये बंदी का? यावर अमेरिकेचा नेमका आक्षेप काय? खरंच यात घातक कीटकनाशकांचे प्रमाण आढळले आहे का? पाहूयात नेमकं घडलंय का? नमस्कार, मी रामेश्वर जामगे, तुम्ही पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। एव्हरेस्टचे म्हणणे आहे की हे सर्व अहवाल खोटे आहेत आणि आम्ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणि सुरक्षा मानकांचे पालन करतो, असे MDHने म्हटले आहे। 1919 मध्ये सुरू झालेली MDH आणि 1967 मध्ये स्थापन झालेले एव्हरेस्ट या कंपन्यांच्या मसाल्यांना प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात महत्त्वपूर्ण स्थान आहे। भारतीयच नव्हे तर जागतिक बाजारपेठेतही दोन कंपन्यांचे मसाले लोकप्रिय आहेत। मात्र हाँगकाँग, सिंगापूर आणि आता अमेरिका अशा देशांनी अलीकडेच या दोन कंपन्यांची उत्पादित केलेली काही मसाल्यांमध्ये कर्करोगास कारणीभूत कीटकनाशके असल्याचे सांगत बंदी घातली आहे। त्याची कारणे आणि त्याबाबत या कंपन्यांचे म्हणणे काय ते जाणून घेऊयात। MDH आणि एव्हरेस्टच्या काही मसाल्यांवर बंदी का? अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशनने या कंपन्यांच्या काही उत्पादनात कीटकनाशकांचे अंशघातक प्रमाण आढळल्याचे म्हटले आहे। हाँगकाँगच्या फूड अँड एन्व्हायरमेंट हायजीन विभागाच्या अन्न सुरक्षा केंद्राने नुकतेच या निवेदन जारी केले आहे। या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की त्यांनी नियमित अन्न पर्यवेक्षण कार्यक्रमांतर्गत चाचणीसाठी किरकोळ विक्री केंद्रातून मसाल्यांचे नमुने घेतले होते। या नमुन्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड असल्याचे आढळून आले। त्यामुळे CFSने विक्रेत्यांना या मसाल्यांची विक्री थांबवण्याची आणि उत्पादने विक्री केंद्रातून काढून टाकण्याच्या सूचना केल्या आहेत। सिंगापूर फूड एजन्सीने देखील मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात इथिलीन ऑक्साईड आढळून आल्याचे म्हटले आहे। आता पाहूयात नेमका इथिलीन ऑक्साईड बाबत आक्षेप का? अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनुसार सामान्य तापमानावर इथिलीन ऑक्साईड हा गोड गंध असलेला ज्वलनशील रंगहीन वायू आहे। इथिलीन ऑक्साईड प्रामुख्याने इतर रसायने तयार करण्यासाठी वापरले जाते। कमी प्रमाणात ते कीटकनाशक आणि निर्जंतुकीकरणासाठी म्हणून वापरले जाते। हे कापड, डिटर्जंट, पॉलियुरेथिन फोम, औषध, गोंद तयार करण्यासाठी देखील वापरले जाते। इथिलीन ऑक्साईडचा वापर मसाल्यांमध्ये ई कोलाई आणि साल्मोनेला सारख्या सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फ्युमिनेंट म्हणून म्हणजेच निर्जंतुकीकरणासाठी केला जातो। इथिलीन ऑक्साईडला गट 1 कार्सिनोजेन म्हणून वर्गीकृत केले गेले आहे, असे इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑफ कॅन्सरने निदर्शनास आणून दिले आहे, जे कर्करोगास कारणीभूत ठरू शकते। दीर्घकाळ रसायनांच्या संपर्कात राहणाऱ्यांचे डोळे, त्वचा, नाक, घसा, फुफ्फुसांना त्रास होऊ शकतो आणि मेंदू आणि मज्जासंस्थेचे नुकसान होऊ शकते। आता विषय येतो नेमकं कोणत्या उत्पादनांवर बंदी आहे। हाँगकाँगने MDHने मद्रास करी पावडर, सांबर मसाला पावडर आणि करी पावडर तसेच एव्हरेस्ट या ग्रुपचे फिश करी मसाला या 4 मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। तर सिंगापूरने एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे। आता पाहूयात नेमकं मसाला कंपन्यांचं यावर म्हणणं काय आहे। एव्हरेस्टचे म्हणणे आहे की हे अहवाल खोटे आहेत। एव्हरेस्टवर कोणत्याही देशात बंदी नाही। एव्हरेस्टच्या 60 उत्पादनांपैकी फक्त एकाच उत्पादनाचे परिणाम किंवा परीक्षण करण्यात आले आहे। कंपनीची सर्व उत्पादने सुरक्षित आणि उच्च दर्जाची आहेत। एव्हरेस्ट स्वच्छता आणि सुरक्षा मानकांचे पालन करते। भारतीय मसाला मंडळाच्या प्रयोगशाळांकडून आवश्यक परवानगी आणि मंजुरी मिळाल्यानंतरच उत्पादने निर्यात केली जातात, असे एव्हरेस्ट कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे। तर सिंगापूर आणि हाँगकाँगच्या नियामक प्राधिकरणानेही बंदीबाबत अद्याप सूचित केलेले नाही, असे सांगत MDHने आम्ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणि सुरक्षा मानकांचे पालन करतो, असे म्हटले आहे। यावर नेमकं भारताची भूमिका काय? या विक्रीबाबत स्पायसेस बोर्ड ऑफ इंडिया अधिक माहिती मिळवण्यासाठी सिंगापूर आणि हाँगकाँगमधील भारतीय मिशनच्या संपर्कात आहे। तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने देशातील राज्यांना या कंपन्यांनी उत्पादित केलेल्या विविध मसाल्यांचे नमुने गोळा करण्याचे आणि गुणवत्ता तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत। दोन्ही कंपन्या चौकशीच्या कक्षेत असून दोषी आढळल्यास त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे। हाच नाही तर भारतीय मसाल्यांबाबत पूर्वी देखील अनेकदा वाद झालेला आहे। जून 2023 मध्ये भारताच्या अन्न आणि औषध प्रशासनाने साल्मोनेला बॅक्टेरियाची चाचणी सकारात्मक झाल्यामुळे 11 राज्यांमधून नेस्लेच्या मॅगी मसाला मॅजिकसह एव्हरेस्टचा सांबर मसाला आणि गरम मसाला बाजारातून मागे घेण्यास सांगितले होते। त्याप्रमाणे
सप्टेंबर 2019 मध्ये फूड अँड ड्रग असोसिएशनने साल्मोनेला जीवाणू आढळल्यामुळे MDHला उत्तर कॅलिफोर्नियातील सांबार मसाला परत घेण्याची विनंती केली होती. साल्मोनेला या जीवाणूमुळे अतिसार आणि मळमळ होण्याची शक्यता असते. तुम्ही मोठ्या प्रमाणात मसाल्यांचा वापर करता, मसाले रोजच्या खाण्यात वापरता, तर वेळी सावध व्हा, कारण तुमच्यासाठी ही सावधतेची घंटा असू शकते. अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि देशभरातील जगभरातील अपडेट पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.